नमस्कार. सानी कलारंग, मी नीना बेगमपुरे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. आता काय झालं आहे, आपल्या चॅनलला तरुण मुलीसुद्धा खूप जॉईन झाल्या आहेत बरं का. आणि त्यांचे पण बरेचसे प्रश्न असतात की आजकाल त्यांना खूप ट्रॅव्हलिंग करायला लागतं नोकरीला जाताना वगैरे. येतात सगळ्या चेहऱ्यावर सतत म्हणतात प्रदूषणामुळे त्यांचे चेहरा, त्यांची स्किन जी आहे ती डल होते. तर त्यांचे प्रश्न आहेत की आमच्या त्वचेला ग्लो कसा येईल. सारखं आपण पार्लर किंवा हे पार्लरमध्ये जाऊन काय फेशियल करणं किंवा कुठल्या ट्रीटमेंट केलं हे बाह्योपचार आहे. आणि माझा त्याच्यावर म्हणजे मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगते की बाह्योपचारापेक्षा तुम्ही तुमच्या शरीरातनं आतून तुम्ही नैसर्गिकरित्या तुम्ही तुमच्या त्वचेवर ग्लो आणा. तर इतके छान आपल्या पूर्वजांनी आपला आहार सांगितला आहे. तो आहार तुम्ही आजकाल चौरस आहार जात नाही, तर आहाराचं म्हणजे भर द्या बरं का. तर पूर्वी बघा आपल्या आहारामध्ये चटण्या असायचा, त्याच्यामध्ये जवस असायचा. तर जवसमध्ये खूप औषधी गुणधर्म आहेत, ओमेगा आहे. तर त्याच्यामुळे काय होतं माहिती का, तुमची स्किन जी आहे तिला आतून अशी ओलावा, आर्द्रता मिळते आणि ग्लो येतो. एक तुकतुकीतपणा चेहऱ्यावर येतो की तसा येतो. पूर्वी बघा जेवणात आहारामध्ये अगदी तुपाचा अगदी सरळ हाताने वापर असायचा. पण आता कसं जाडी वाढते म्हणून तूप खात नाही. तर तूप नाही खाल्लं तर रूप येईल का, हे आधी लक्षात घ्या. तर आहारामध्ये रोजच्या आहारात 1 चमचा तूप तुम्ही खाल्लंच पाहिजे, जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावर छानपैकी तकतकीतपणा येईल, जो कुठल्याही फेशियलने येणार नाही. आता दुसरा पदार्थ मी आजकाल एक फॅड निघाला आहे, चिया सीड म्हणून मॉलमध्ये मिळतं. हे खरं आपल्या देशातलं नाही आहे, पण त्याच्यामध्ये पण भरपूर ओमेगा आहे, झिंक आहे. तर ते पण तरुण मुली तुम्ही ट्राय करू शकता. आपल्या पिढीला ते अजून पचनी पडत नाही की परदेशातलं काय बरं खायचं. आपल्या देशात जे पिकतं ते आपल्या शरीराला अगदी उत्तम असतं. पण आजकाल हे फॅड निघालं आहे. तर चिया सीड्स आहेत, भोपळ्याच्या बिया आहेत, सूर्यफुलाच्या बिया आहेत. याने सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर छान तुकतुकीतपणा येतो. तर असं ते पॅकेट आणून ठेवा आणि छोट्या छोट्या डब्या करा. जॉबला जाताना त्या डबीमध्ये घ्या. अगदी मध्येच तोंडात टाकलं तरीसुद्धा काही तुम्हाला अपयशातनं काहीच नाही. म्हणजे काही असा नियम नाही की कुठल्या वेळेस खायचं. आणि छान सगळ्यात म्हणजे रताळं इतकं त्याच्यात गुणधर्म आहे की तुमच्या रताळ्यामुळे तुमची स्किन एक खूप छान हेल्दी आणि त्याला एक वेगळा ग्लो येतो. रताळ्याचा कसा गुलाबी रंग असतो की नाही, तसाच गुलाबी रंग तुमच्या स्किनवर येतो आणि आतून तुमची त्वचा ही हेल्दी दिसते. बघा आपल्या पूर्वजांनी आपल्या आहारामध्ये म्हणजे उपासाला तर खास सांगितलं आहे रताळं. तर तुम्ही अधूनमधून रताळं आणा. उकडा किंवा भाजून खा. आपण वांगं भाजू तसं भाजून त्याच्यामध्ये हे करायचं, साल काढून घ्यायचं आणि नुसतं खाल्लं तरी खूप छान लागतं. ओरिजिनल ते गोडच असतं. अगदीच तुम्हाला वाटलं तर त्याच्यात थोडंसं गूळ आणि तूप घाला, थोडंसं दूध घाला, अगदी A1 लागतं. त्याची खीर पण खूप छान लागते. तर रताळ्याचा तुम्ही तुमच्या आहारात समावेश करा. बघा खूप फरक पडतो की नाही. तसंच टमाटरमध्ये पण इतके औषधी गुणधर्म आहे. फक्त टमाटर खाताना थोडी काळजी घ्या की जास्त जर बी असेल ना तर बी काढून टाका. कारण बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की किडनीला अपाय वगैरे होऊ शकतो. तर ज्यांना किडनीचा वगैरे प्रॉब्लेम असेल तर त्यांनी बी काढून टाका आणि टमाटरचा जो गर आहे तो घ्या. टमॅटोमध्ये इतके गुणधर्म आहे की तुम्ही सूर्यप्रकाशात गेले तर टमाटर जर खाल्लेलं असेल तर तुमच्या त्वचेवर सूर्यप्रकाशाचे जे परिणाम होतात, दुष्परिणाम किंवा असं काळं येतं, वांग येतं, तर ते दूर राहतं. त्यामुळे आहारामध्ये कच्चा टमाटर अगदी त्याचा समावेश करा. कोशिंबीर करून खा. कोशिंबीर करतानासुद्धा तुम्ही अगदी त्याच्यामध्ये कांदा घाला, टोमॅटो कांदा असं छानपैकी कोथिंबीर असं घातलं तरीसुद्धा खूप या आपले जे पदार्थ आहेत ना ते आपल्या शरीराला अतिशय लाभदायक आहे. आपण थोडंसं परदेशाच्याकडे झुकतं माप जातं आणि मग तिकडचे पदार्थ आपण आपल्या शरीरावर लादतो. पण आपल्या शरीराला इथलेच पदार्थ जास्त मानवतात. तेव्हा तुम्ही तुपाचा वापर करा, गुळाचा वापर करा, दही दुधाचा वापर करा, रताळ्याचा वापर करा, टमाटर. आणि अजून एक आजकाल परदेशातनं चाललेलं फॅड म्हणजे डार्क चॉकलेट. त्याच्यामध्ये सुद्धा अँटीऑक्सिडंट खूप आहे. तर चॉकलेटसुद्धा खाल्लं तरीसुद्धा चालेल. पण आपल्या वयातल्या लोकांनी मात्र चॉकलेट खाताना थोडंसं सांभाळून खा. अगदी एवढूसा थोडासा तुकडा खा. कारण या चॉकलेटमध्ये भरपूर प्रमाणात शुगर असते आणि ज्यांना शुगर असेल म्हणजे डायबिटीस असेल त्यांच्यासाठी हा
अपाय होऊ शकतो. त्यामुळे मी नेहमी सांगते की आपल्या देशात जे पिकतं, आपल्या देशात जे बनतं ते तुम्ही खा, जेणेकरून तुमचं जे नॅचरल ग्लो आहे तो आपल्या स्किनला जे चालतं ते आपल्या देशात पिकतं. आणि सीझनल फळं सगळी खा, ज्या सीझनला जे पिकतं तेच खा. म्हणजे आत्ता तुम्हाला वाटतं तुम्ही कुठलंही म्हणजे थंडीमध्ये आंबा वगैरे असलं नाही, ज्या सीझनला जे पिकतं ते खाल्लं की तरीसुद्धा तुमची स्किन आहे ती हेल्दी होते. आवळ्याचा वापर करा, आवळा रस असतो हां, तर अशा सगळ्या गोष्टींचा वापर केला तर तुमच्या चेहऱ्यावर एक नैसर्गिक ग्लो येईल आहे. मला वाटतं तुमच्या प्रश्नाची उत्तरं मिळाली असतील. काही शंका असेल तर खालती नक्की विचारा आणि हे मी जे सांगितलं आहे त्याचा वापर करा. हां, आणि अजून एक घटक राहिला की बरेच जणं माहिती आहे का आजकाल या तरुण पिढी, आपल्या पिढीतले नाही करत आहे, तरुण पिढी आजकाल तो ग्रीन टी पिता, तो पण अँटीऑक्सिडंट आहे, तो पण औषधी आहे. मी असं म्हणत नाही की परदेशातलं सगळंच वाईट आहे वगैरे असं, त्याचे पण गुणधर्म चांगले आहे, तो पण तुम्ही तरुणपोली त्याचा पण तुम्ही वापर करू शकता. तर असे हे सगळे जे पदार्थ आहे त्याचा नक्की वापर करा. लोणी आहे, दूध, दही, तूप आहे, याचा भरपूर प्रमाणात वापर करा. आणि गाईच्या तुपाने, गाईच्या दुधाने जाडी वाढत नाही, हे आधी लक्षात ठेवा. तो मनातला जो गैरसमज आहे तो काढून टाका. बघा तुमची स्किन अगदी कुठलंही फेशियल न करता अगदी छान चमकू लागेल. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून धन्यवाद.